प्रकारचे गणित दिलेले असतात त्यावेळेस मुलं घाबरून जातात, पण घाबरून जाण्यासारखं काही नाही. हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे, फक्त दिसायला थोडासा अवघड वाटतो. तर पहा, या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, 3 3 6 आणि 3 म्हणजे 9 नंतर काय दिलेलं आहे, पॉइंट दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली पहा 4 आणि 4 8 आणि 1 9, इथे पण 9 नंतर पॉइंट दिलेला आहे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये पॉइंट काय करतो, बॅलन्स करतो. आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये पॉइंट बॅलन्स करतो ते प्रॉब्लेम सोडवायला खूप इझी असतात. तर पहा, यामध्ये काय करायचं, आपण फक्त तो नंबर लिहायचा, पॉइंट घ्यायचा नाही. इथे नंबर दिलेला आहे 81 मल्टिप्लाय 324 मल्टिप्लाय 4624 अपॉन 15625 मल्टिप्लाय 289 मल्टिप्लाय 729 मल्टिप्लाय 64. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर या स्क्वेअर रूट मध्ये दिलेले सगळे नंबर काय आहेत, स्क्वेअर नंबर आहेत. आणि ज्या वेळेस स्क्वेअर रूट मध्ये दिलेला नंबर जर स्क्वेअर नंबर असेल तर त्यावेळेस त्याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. 81 कितीचा स्क्वेअर आहे, 9 चा स्क्वेअर आहे. 324 कितीचा स्क्वेअर आहे, 18 चा. मल्टिप्लाय 4624 आहे 68 चा स्क्वेअर अपॉन 5625 आहे 125 चा स्क्वेअर मल्टिप्लाय 289 आहे 70 चा स्क्वेअर मल्टिप्लाय 729 आहे 27 चा स्क्वेअर मल्टिप्लाय 64 आहे 8 चा स्क्वेअर. आता जिथं कट ते कट करा. इथे पहा 27 आणि 18 9 न कट, 18 1 चा 18 18 2 चा 9 1 चा 9 9 2 चा 18 9 3 चा 27 3 1 चा 3 3 3 चा 9. त्यानंतर पहा 4 1 चा 4 4 2 चा 8 4 1 चा 4 4 2 चा 8, इथे कॅरी 2 वरून घेतला 8 झाले 28. 4 1 चा 4 4 7 चा 4 7 चा 28. इथे पहा आता 2 1 चा 2 कटला, 17 1 चा 70 कटला. आता उरला काय 3/125 आणि हेच आहे याचं करेक्ट आन्सर. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे मला एक मोटिवेशन मिळेल. थँक्यू.